शहरमध्ये कैलाशचं खूप मोठं कपड्यांचं बिझनेस होतं। त्याच्या कुटुंबामध्ये त्याची बायको शालिनी, 2 भाऊ राहुल आणि रंजन आणि एक छोटी बहीण तानिया होती। पण कैलाश सगळ्यात जास्त प्रेम आपल्या नौकर कृष्णावर करायचा। कृष्णा त्यांचा वफादार नौकर होता। तो कृष्णाला आपला छोटा भाऊ मानायचा। कृष्णा आपल्या मालिक कैलाशच्या प्रत्येक कामामध्ये मदत करायचा। पण कैलाशचे 2 छोटे भाऊ एक पण कामधंदा नाही करायचे। ते दिवसभर कैलाशच्या पैशांना दोन्ही हातांनी लुटवायचे। एक दिवस कृष्णा कैलाशला बोलला, छोटे मालक, तुम्ही राहुल बाबू आणि रंजनला समजवत का नाहीत? तुम्ही दिवसभर मेहनतीने काम करतात आणि तुम्ही कमवलेले पैसे ते दिवसभर असेच उडवत असतात। अरे कृष्णा, आता मी तुला कसं समजावू रे? माझ्या आईने मरताना माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की मी या दोघांना कुठल्याही प्रकारचा त्रास न हो, त्यामुळेच मी यांना काही नाही बोलू शकत। पण मालक, असं तर ते तुम्हाला बर्बाद करून टाकतील। नाही रे, तू खूपच भोळा आहे रे कृष्णा। हळूहळू दोघं कामधंदा करायला लागतील, तू चिंता नको करू। अच्छा, माझी गोष्ट लक्ष देऊन ऐक। मला आज रात्री घरी यायला वेळ लागेल। आज सगळ्या व्यापाऱ्यांची मीटिंग आहे आणि मला त्याच्यामध्ये बोलवलं गेले आहे। ठीक आहे छोटे मालक, तुम्ही किती पण रात्री आलात तरी मी तुम्हाला जागाच दिसेल। पण का मालक, तुम्हाला जेवण गरम करून तर द्यायचंच आहे ना? कृष्णाचं बोलणं ऐकून कैलाश आनंदात आपल्या गाडीमधून ऑफिसला निघाला। मीटिंग मध्ये शहरचा आणखीन एक मोठा व्यापारी राजन कसाना पण बसलेला होता। सगळ्या व्यापारींनी त्याच्यावर चोरीचा आरोप लावलेला होता। मीटिंग मध्ये कैलाश आपल्या सगळ्या व्यापारी भावांना म्हणाला, तुम्ही सगळे चिंता नका करू, या गोष्टीचा निर्णय मी 1 हप्त्यानंतर करेल। आता तुम्ही सगळे आपल्या कामावरती जाऊ शकता। मीटिंग संपल्यानंतर राजन कसाना हसत हसत कैलाशकडे येऊन बोलला, तुम्हाला काय वाटतं कैलाशजी की या व्यापाऱ्यांनी माझ्यावरती जे आरोप लावलेले आहेत ते खरे आहेत की खोटे? सरळ सरळ गोष्ट आहे राजन, व्यापाऱ्यांचा सगळा पैसा तुमच्या सिक्रेट बँकेमध्ये ठेवला जातो आणि त्या अकाउंटमधून आता पैसा कमी झालाय, तर आरोप तुमच्यावरतीच येणार आहे। मी बँक मॅनेजर सोबत बोललेलो आहे। 1 हप्त्याच्या आतमध्ये हे पत्ता लागेल की तुमच्यावरती लागलेले आरोप हे सगळे चुकीचे आहेत की खरे आहेत। हे बघा कैलाशजी, मी तुमच्यासोबत खोटं नाही बोलणार। हे खरं आहे की मी व्यापाऱ्यांचे 100 करोड चोरले आहेत। जर तुम्ही त्या व्यापाऱ्यांसमोर मला निर्दोष आहे असं दाखवलं तर मी त्यामधले 50 करोड रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे। राजनचं बोलणं ऐकून कैलाशला खूप जास्त राग आला। त्याने एक जोरदार मार राजनच्या कानाखाली दिली। तुला लाज वाटली पाहिजे राजन, आता तर मी तुला जेलमध्ये पाठवूनच राहील। एवढं बोलून कैलाश तिथून निघून गेला। राजन कसाना रागाने दात दाबत बोलला, तुला मी या लायकच नाही सोडणार की तू मला जेलमध्ये पाठवशील। राजन कसाना एक अपराधी प्रवृत्तीचा माणूस होता। त्याने आपल्या सगळ्या गुंड्यांना बोलवलं आणि म्हणाला, आज रात्री तुम्ही कैलाशच्या फॅक्टरीमध्ये आग लावून टाका। मला पत्ता लागला आहे की काही वेळापूर्वी कैलाशने करोडो रुपयांचा माल आपल्या फॅक्टरीमध्ये ठेवला आहे आणि त्याने अजून त्या मालाचा इन्शुरन्स सुद्धा केलेला नाहीये। फॅक्टरी जळाल्यानंतर कैलाश रस्त्यावरती येऊन जाईल। राजन कसानाच्या गुंड्यांनी त्याच रात्री कैलाशच्या फॅक्टरीमध्ये आग लावली। कैलाशची फॅक्टरी जळून राख झाली आणि त्याचबरोबर त्याच्यात ठेवलेला करोडो रुपयांचा माल सुद्धा। कैलाश रस्त्यावर आला होता। एवढ्या मोठ्या नुकसानचा कैलाशला खूप मोठा धक्का बसलेला होता आणि एक रात्री कैलाशची अचानक तब्येत खराब झाली। कैलाशची बहीण तान्या आपल्या छोट्या भावांच्या नंबरवर कॉल करून करून दमली, पण एकाही भावांनी तिचा कॉल नाही उचलला आणि कैलाशच्या जवळ एवढे पण पैसे उरले नव्हते की तो आपलं उपचार करून घेऊ। काहीच वेळामध्ये कृष्णा काही पैसे घेऊन आला। डॉक्टरला दाखवल्यानंतर कैलाश आपल्या नौकर कृष्णाला बोलला, कृष्णा, तुझ्याकडे हे पैसे कुठून आले? माझ्याकडे तर 1 कवडी सुद्धा नाहीये। काय तू कोणाकडून उधार घेऊन आलायस? नाही मोठे मालक, जेव्हा तुमची तब्येत जास्त खराब झाली तर मी रंजन बाबूंच्या खिशांमधून काही पैसे काढले होते। मी त्यांना काही पैसे आपल्या खिशामध्ये ठेवताना बघितलं होतं। कृष्णा एवढं बोललाच होता की तेव्हा कैलाशचे दोन्ही भाऊ रागात येऊन बोलले, याने चोरी केली आहे दादा। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या खिशातून पैसे काढायची? मोठ्या मालकाची तब्येत अचानक खराब झाली होती, मी त्याचमुळे तुमच्या खिशामधून पैसे काढून घेतले। माझ्याकडे एवढे फालतू पैसे नाहीयेत
की यांच्या इलाजावरती खर्च करत राहू. याच्या नंतर माझ्या खिशामध्ये हात नाही टाकायचा. ही कशी गोष्ट करत आहात तुम्ही रंजन बाबू? जेव्हा मोठ्या मालकांचा वेळ चांगला होता तेव्हा तुम्ही त्यांचे पैसे दोन्ही हातांनी उडवले आणि आज त्यांचा वाईट वेळ आलेली आहे तर तुम्ही त्यांच्या इलाजासाठी थोडे पैसे पण नाही खर्च करू शकत आहे. मी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला कितीतरी वेळेस मोठ्या मालकाच्या खिशातून पैसे काढताना बघितलं आहे आणि जेव्हा पण मी मोठ्या मालकांना याबद्दल सांगायला गेलो तेव्हा मोठे मालक मिश्किल हसून निघून जात होते. माझ्यासोबत तोंड चालवत आहेस नालायक नौकर? रंजनने कृष्णाला खूप जोरात मार दिला. मोठे मालक, हे मला मारत आहेत. तुम्ही यांना काही का नाही समजवत आहात? तू चोरी केली आहेस कृष्ण. याच वेळी या घरातून निघून जा. हे काय बोलत आहात तुम्ही मोठे मालक? तुम्ही माझ्यावर संशय घेतात. मी तर फक्त तुमच्या इलाजासाठी रंजन बाबूंच्या खिशातून पैसे काढले होते. हो, पण तुझी हिम्मत कशी झाली चोरी करायची? थोडासा तर आजारी होतो, मेलो तर नव्हतो ना. आत्ताच्या आत्ता ह्या घरातून निघून जा. कैलाशने कृष्णाला धक्का मारून घराच्या बाहेर काढलं. कृष्णा डोळ्यामध्ये अश्रू घेऊन ओरडताने बोलला, हो हो जात आहे, पण कधीच या घरामध्ये परत पाय नाही ठेवणार मोठे मालक. मोठे मालक, रंजन बाबूंनी जे माझ्या कानाखाली मारली तेव्हा मला एवढं वाईट नाही वाटलं जेवढं आपल्या धक्का दिल्यानंतर वाटलंय. आज मला ही दुनियादारी समजली आहे. मोठ्या मालकांचे नोकर कितीही मोठे झाले त्याचं डोकं मालकाच्या बुटापासून नेहमी खालीच दाबलेलं असतं. एवढं बोलून कृष्णा कैलाशच्या घरातून बाहेर निघाला आणि रागात एक फुटपाथवर जाऊन रडायला लागला की अचानक एक माणूस पळत पळत त्याच्या जवळ आला आणि खाली पडला. तो माणूस खूप जोराजोरात श्वास घेत होता. त्याच्या अंगातून रक्त येत होतं. हे तुला काय झालं? तुला तर गोळी लागली आहे. तो माणूस एक लहान बाटली आणि एक मोठीशी फाईल कृष्णाला देऊन म्हणाला, मी एक सायंटिस्ट आहे. माझ्या मागे काही लोक पडलेले आहेत. तू मला इथला नाही वाटत आहे, तू गावातला वाटत आहेस मला. पण हे आहे काय? या बाटलीमध्ये तयार केलेला एक असा फॉर्म्युला आहे की ज्यापासून तू हिऱ्यांची झाडं उगवू शकतो आणि या फाईलमध्ये त्याचा फॉर्म्युला सुद्धा लिहिलेला आहे. तेव्हा काही लोक हातामध्ये बंदूक घेऊन कृष्णाकडे पळत पळत यायला लागले. कृष्णा तिथून पळून गेला आणि सरळ आपल्या गावी पोचला. कृष्णाच्या नावाची थोडीफार शेती पडलेली होती. कृष्णा आपल्या शेतांमध्ये फणसाची भाजी पिकत घालायला लागला आणि त्याने त्या माणसाने सांगितलेल्या प्रमाणे त्या बाटलीमधल्या केमिकलचा प्रयोग फणसाच्या झाडांवर केला तर त्याच्या समोर एक मोठा चमत्कार झाला. झाडावर हिऱ्यांचे फणस उगवले. हे बघून कृष्णा आनंदाने खुळा झाला. त्याच वेळेस त्याची आई पण तिथे होती. आई, आता बघ, मी काहीच दिवसामध्ये श्रीमंत होईल आणि श्रीमंत झाल्यावर मी सगळ्यात आधी आपल्या मोठ्या मालकाला उत्तर देईल कारण त्यांनी सुद्धा मला चोर बोलले आहेत जे की मी त्यांच्यासाठी चोरी केली होती. कृष्णाचं बोलणं ऐकून आई हसत बोलली, मी कैलाशला खूप वेळपासून ओळखते बाळा. जेव्हा तू खूप लहान होतास तेव्हा ते तुला खूप प्रेमाने इथून घेऊन गेले होते. त्या बिचाऱ्यांनी तुला ह्यामुळे घराबाहेर काढलं की तो गरीब झाला होता. त्याला हे अजिबात आवडलं नाही की त्याच्या लहान भावाने त्याच्या समोर तुला हात लावला, म्हणून त्याने तुला तुझ्या पायांवर उभं राहण्यासाठी घराच्या बाहेर काढून दिलं. आपल्या आईचं बोलणं ऐकून कृष्णा एकदम विचारात पडला. आता मला समजलं आई, जेव्हा जाताना मोठे मालक रडत का होते. तू चिंता नको करूस, मी सगळं ठीक करून टाकेल. कृष्णाने सगळ्या हिऱ्यांचे फणस विकून दिले आणि खूप जास्त श्रीमंत झाला. पण जेव्हा तो कैलाशच्या घरी गेला तर तेव्हा त्याला कळालं की कैलाशच्या बायकोचं मृत्यू झालं आहे आणि कैलाशच्या भावाने त्याला धक्का मारून घराच्या बाहेर काढलं आणि कैलाशचं घर पण निलाम झालं होतं. कृष्णाने पूर्ण शहरमध्ये कैलाश आणि तान्याची शोध घ्यायची सुरुवात केली. शोध घेता घेता तो कैलाशच्या फॅक्टरीमध्ये गेला. फॅक्टरीचा एक जुना मजदूर कृष्णाला बोलला, कैलाशजींसोबत तर खूपच वाईट झालं आहे कृष्णा. तू येण्यासाठी बहुतेक खूप उशीर केला आहेस. मला काही पण करून एकदा फक्त माझ्या मालकाचा पत्ता लावायचा आहे. माहिती आहे कृष्णा, मी माझ्या आयुष्यामध्ये कैलाशजींसारखा इमानदार माणूस कधीच नाही बघितला. खरं तर हे आहे कृष्णा, कैलाशजींच्या फॅक्टरीमध्ये आग लागलीच नव्हती तर लावली गेली होती. हे काय बोलत आहात तुम्ही? मी एकदम बरोबर बोलत आहे कृष्णा. ती कोणी अजून नाही, राजन कसानाने लावली होती. फक्त मला एक गोष्ट लक्षात नव्हती आली की शेवटी त्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी यशस्वी कस काय झाला. मी काही समजलो नाही.
कारण की कैलाशजीने आपल्या फॅक्टरीमध्ये काही असे गॅजेट्स लावले होते की जर त्या फॅक्टरीमध्ये कोणी स्मोकिंग जरी केली तर धोक्याची घंटा वाजायला लागत होती, पण त्या रात्री नाही वाजली आणि देव त्या राजेश कसानाला कधी क्षमा नाही करणार. एवढं बोलून तो मजदूर तिथून निघून गेला. पण कृष्णाने आपली शोध जारी ठेवली. एक दिवस कृष्णा आपल्या कारमध्ये कैलाशला शोधत फिरत होता. तेव्हा त्याची नजर रंजन आणि राहुलवर पडली, जो कैलाशच्या सगळ्यात मोठ्या दुश्मन राजन कसानाच्या बरोबर बसले होते. कृष्णा त्यांच्या कारचा पाठलाग करत करत त्यांच्या ऑफिस पर्यंत पोहोचला आणि हळूच त्यांचं बोलणं ऐकायला लागला. रंजन आणि राहुल राजन कसाना बरोबर बोलत होते. मानलं बर का राजेश कसाना जे तुम्ही भैयाच्या फॅक्टरीमध्ये आग लावली आणि भैयाला भनक सुद्धा नाही लागली की ती आग तुम्ही लावली आहे. कैलाशला तर हे सुद्धा माहिती नाहीये की त्यांच्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी मदत करणारे त्यांचेच दोघं भाऊ आहेत. 50 करोडच्या रकमेसाठी तो कोणी सख्खा भाऊ सुद्धा आपल्या सख्ख्या भावाला मारू शकतो, आणि त्यामध्ये तर कैलाश आमच्या दोघांचा सावत्र भाऊ होता. तेव्हा कृष्णा त्या तिघांच्या समोर येऊन उभा राहिला. ते तिघ कृष्णाला बघून खूप जास्त घाबरून गेले. कृष्णा, तू हे महाग कपडे कुठून घातलेस? काय हे कुठून चोरी तर नाही केलेस ना? चोरून नाही रंजन बाबू, मन लावून मेहनत करून पैसे कमवले आहेत. आणि तुम्हाला मेहनत करणं काय माहिती आहे? तुम्ही तर फक्त तुमच्या मोठ्या भावाच्या दौलतीला दोन्ही हातांनी उडवलं आहे. पण तुम्ही दोघं एवढ्या खालच्या थराला पोहोचताल मी याचा विचार सुद्धा केला नव्हता. अरे सख्खा भाऊ सुद्धा आपल्या भावासाठी कोणी असं करत नाही जेवढं मोठ्या मालकाने तुमच्या दोघांसाठी हे सगळं केलंय. हा, तर तू आमचं काय बिघडून घेशील? मला एकदम नीट सांगा की मोठे मालक कुठे आहेत आता? आम्हाला नाही माहितीये कुठे आहे ते. जर तुला एवढंच माहिती पाहिजे तर कुठल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन बघ. दोघं भाऊ बहीण भीक मागत असतील. तुमच्या दोघांची माझी इच्छा असताना सुद्धा मी काही नाही करू शकत, कारण मोठे मालक तुमच्या दोघांवरती खूप जास्त प्रेम करतात. तुम्हाला तुमच्या ह्या चुकीची शिक्षा तुम्हाला ईश्वरच देईल. पण राजन कसाना, ज्या दिवशी मला मोठे मालक भेटतील ना त्याच दिवशी तुला मी तुझी त्याची शिक्षा देऊन टाकेल. एवढं बोलून कृष्णा रागामध्ये तिथून निघून गेला. कृष्णाने वेड्यासारखं कैलाशची शोध जारी ठेवली. काही महिन्यानंतर कृष्णा एका मंदिरमध्ये पोहोचला. त्याने बघितलं की कैलाश आणि त्याची छोटी बहीण तान्या मंदिरच्या बाहेर बसलेले होते. हे बघून कृष्णाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तो पळत पळत कैलाशकडे पोहोचला. मी आलो मालक, मला माफ करा. मी तुमच्या चापटीला नाही समजू शकलो. मी तुम्हाला चुकीचं समजलं. कृष्णाला श्रीमंत बघून कैलाशच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू आले आणि तान्याच्या डोळ्यात पण. तुझ्या गेल्यानंतर माझी पत्नी सुद्धा मला सोडून गेली कृष्णा, आणि मला काही दिवसापूर्वीच पत्ता लागला की माझ्या फॅक्टरीमध्ये आग माझ्याच भावांनी लावलेली होती आणि देवांनी त्यांना ह्या गोष्टीची शिक्षा सुद्धा दिली आहे. ते दोघं परवा एका रोड ऍक्सिडेंटमध्ये मारले गेलेत. बहुतेक तुम्हाला पूर्ण गोष्ट नाही माहितीये मोठे मालक. या सगळ्या कटकारस्थानाचा सूत्रधार राजेश कसाना होता. त्यानेच रंजन बाबू आणि राहुल बाबूला भडकवलं आणि त्यांना 50 करोडचं लालच देऊन तुमच्या फॅक्टरीमध्ये आग लावली. या सगळ्या मागे राजेश कसाना आहे. तेव्हा अचानक कैलाश चक्कर खाऊन जमिनीवर पडला. हे बघून कृष्णा आणि तान्या खूप जास्त घाबरले. तुम्ही चिंता नका करू मालक, मी तुम्हाला आत्ता या क्षणी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय. नाही कृष्णा नाही, तू एकदम बरोबर वेळेवर आला आहेस. मला कॅन्सर झाला आहे, मी नाही वाचू शकणार. पण माझ्या गेल्यानंतर तू तानियावरती काळजी घे, तिच्यासोबत लग्न कर आणि राजेश कसानाला सोडू नकोस. एवढं बोलून कैलाशने आपलं जीव सोडलं. कृष्णाने कैलाशचा अंतिम संस्कार केला आणि त्याच दिवशी तान्याशी लग्न पण केलं. कृष्ण आता खूप मोठा माणूस झाला होता. कृष्णाने राजन कसाना सारखंच त्याच्याच फॅक्टरीमध्ये आग लावली. राजन कसाना पण रस्त्यावर आला, पण तो या सदम्याला बर्दाश्त नाही करू शकला आणि खळा झाला. काही दिवसानंतर कृष्णा आपल्या बायको तान्याला घेऊन आपल्या गावी गेला आणि तिथे एक कोठी बनवून राहायला लागला. कृष्णा आज पण हिऱ्याचे फणस उगवतो. आग्र्यामध्ये राधेलाल आणि श्यामलाल हे 2 फळ विक्रेते येतात. ते दोघेही जण आग्र्या गावातील बाजारात जातात आणि तिथे जाऊन फळांचा भाव विचारतात. आंबा किती रुपये किलो आहे? 100 रुपये किलो आहेत भाऊसाहेब. आणि पपई कशी दिली? पपई 50 रुपये किलो आहेत भाऊसाहेब. काय तुमच्याकडे अंगूर आहे?
अंगूर नाही आहे ते तर तुम्हाला पूर्ण बाजारात कुठेच मिळणार नाही. हो, आम्ही पण पूर्ण बाजार फिरलो पण आम्हाला पण अंगूर कुठे नाही मिळालंय. तसं तर आता द्राक्षाचा सीझन पण सुरू झाला आहे. तुम्हाला आग्रा गावात सगळे फळ मिळून जातील, पण द्राक्ष शोधून पण नाही सापडणार. पण असं का आहे? द्राक्ष काही महाग फळ तर आहे नाही. आग्रा गावात कोणी द्राक्ष विकतच नाही आणि नाही कोणी विकत घेतं. राधेलाल श्यामलालकडे बघून त्याच्याकडे बघून त्याला तिथून निघायला सांगतो. राधेलाल आणि श्यामलाल तिथून दूरवर जातात. बघ भाऊ, हीच चांगली संधी आहे. ह्या गावात कोणीच द्राक्ष विकत नाही. जर आपण लोक द्राक्ष विकू तर आपला चांगला मुनाफा होईल. बरोबर बोललास भावा तू. बाकी सगळे फळं तर प्रत्येक दुकानात मिळत आहे. एक द्राक्षच असं फळ आहे जे शोधल्यावर पण मिळत नाही आहे. जर आपण द्राक्षांची शेती करू तर आपण खूपच कमी वेळात खूप चांगला मुनाफा कमवू शकतो. तर शुभ कार्यात वेळ कसली, चल सुरू करूया. राधेलाल आणि श्यामलाल त्या गावातल्या सावकाराकडे जातात. बघा जमीनदार साहेब, आम्ही फळ विक्रेता आहोत आणि आत्ता तुमच्या गावात आलो आहे. आम्हाला एका बगीच्याची गरज आहे. ते सगळं तर ठीक आहे, पण तुम्ही त्या बागीच्यामध्ये कुठलं फळ उगवणार हे तर सांगा. ते सगळं तर आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. बस हे समजून घ्या की एक असं फळ जे इथल्या बाजारात मिळतच नाही आहे. आम्ही ते फळ उगवू आणि त्याला विकू, पण त्याचं काही नाव तर असेल. बिना नाव जाणता मी तुम्हाला बगीचा कसा देऊ शकतो? फळाचं नाव जाणून बगीचा देण्याचा काय अर्थ आहे? तुम्ही फक्त आम्हाला भाड्यावर एक बगीचा देऊन द्या. पण तुमचं ते फळ विकलं नाही आणि तुम्ही मला दर महिन्यात बगीच्याचं भाडं नाही दिलं तर? तुम्ही त्याची चिंता करू नका. जर फळ नाही पण विकल्या गेलं तरी पण आम्ही तुम्हाला आमच्या खिशातून बगीच्याचं भाडं देऊन देऊ. जशी तुम्हा लोकांची इच्छा. या, मी तुम्हा दोघांना बगीचा दाखवतो. सावकार राधेलाल आणि श्यामलालला एक बगीचा दाखवतो आणि दोघांनाही तो बगीचा खूप आवडतो आणि त्या बगीच्यामध्ये खोदकाम करायला सुरुवात करतात. श्यामलाल नर्सरीमधून अंगूरची खूप सारी बियाणं घेऊन येतो आणि दोघं भाऊ मिळून सगळ्या शेतामध्ये अंगूरची बियाणं लावायला सुरुवात करतात. बघ भाऊ, झाड लावायचं काम तर पूर्ण झालं. आता याला खाद आणि पाणी द्यावं लागेल, तेव्हा जाऊन लवकर फळ खायला मिळेल. बघता बघता अंगूरची वेल ही मोठी व्हायला लागते आणि तिथे खूप सारे अंगूर लागायला लागतात. हे बघून राधेलाल आणि श्यामलाल खूप आनंदित होतात. बघ भावा, आपली मेहनत कामी आली आहे. हो, आता आपण लवकरच ह्या द्राक्षांना बाजारात विकू आणि बाजारात द्राक्षांची एक मोठी दुकान उघडू. राधेलाल आणि श्यामलाल हे बगीच्याकडून आपल्या घराकडे जातात आणि तेवढ्यात त्यांना रस्त्यामध्ये सावकार भेटतो. सांगा जमीनदार साहेब, काय गोष्ट आहे? अजून काय गोष्ट असणार? 6 महिने झाले आणि तुम्हा दोघांनी मला बगीच्याचा 1 महिन्याचा किराया पण नाही दिला. मला माझ्या बगीच्याचं भाडं पाहिजे. अरे जमीनदार साहेब, तुम्ही काळजी करू नका. तुमचा बगीचा आमच्यासाठी खूप लाभदायी सिद्ध झाला आहे. आम्ही जे फळं उगवले होते ते चांगल्या मात्रेत उगवले आहे आणि आम्ही लवकरच त्यांना विकून तुमच्या 6 महिन्याचं भाडं एक सोबत देऊन देऊ. बस 1 महिना अजून वाट पहा, तुम्हाला तुमचं भाडं मिळून जाणार. ठीक आहे, मी 1 महिना अजून वाट बघून घेतो. पण ह्या वेळेस काहीच कारण चालणार नाही. अशी वेळच येणार नाही. 1 महिन्यानंतर आम्ही स्वतःच पैसे घेऊन तुमच्या जवळ येऊन जाऊ. एवढं बोलून राधेलाल आणि श्यामलाल तिथून निघून जातात. राधेलाल आणि श्यामलाल आपल्या बागेत जाऊन उगवलेली सगळे अंगूर तोडून टाकतात. राधेलाल आणि श्यामलाल दोघही जण अंगूर घेऊन बाजारात जातात आणि बाकी सगळ्या फळ विक्रेत्यांसोबत हेही त्यांचे अंगूर घेऊन विकायला सुरुवात करतात. घ्यावा, ताजे ताजे द्राक्ष घ्यावा. भाऊ, अंगूर कसे दिले? 100 रुपये किलो. 1 किलो द्या. ग्राहक अंगूर घेऊन त्यांच्या घरी निघून जाते. राधेलाल आणि श्यामलाल दुसऱ्या ग्राहकांना अंगूर विकत होते आणि तेवढ्यातच तिथे पहिलीवाली ग्राहक ओरडतच येते. अरे रे, ही तर खोटारडी माणसं आहेत. त्यांनी मला जे अंगूर विकलेत ना, ते अंगूर कमी आणि लोखंडाचे गोळे जास्त वाटतायत. ग्राहकाचे हे बोलणं ऐकून राधेलाल आणि श्यामलाल यांना धक्काच बसतो. लोखंडाचे अंगूर? तुम्ही पागल तर नाही झाले आहात? खोटं वाटत असेल तर तुम्हीच बघा.
राधेलाल अंगूर खाण्यासाठी तोंडात टाकतो. जसं की तो अंगूर आपल्या दातांनी तोडायला लागतो आणि त्याच्या दातामध्ये दुखायला लागतं. भावा, हे तर खरंच लोखंडाचं द्राक्ष आहे. राधेलालचं हे बोलणं ऐकून सगळे ग्राहक तिथून निघून जातात. आता काय करावं, बघूया काय होतं पुढे. राधेलाल आणि श्यामलाल हे अंगूरचा थैला घेऊन सरळ आपल्या घराकडे निघतात आणि त्यांना तेवढ्यात रस्त्यामध्ये सावकार भेटतो. अच्छा, तर इथे आहात तुम्ही दोघं. 1 महिन्याचा वेळ मागितला होता तुम्ही आणि 2 महिने झाले आहेत. मला माझे पैसे आत्ताच पाहिजे. बघा जमीनदार साहेब, आमचं एक पण फळ विकलं नाही गेलं. आम्ही तुम्हाला पैसे कुठून देऊ? मला काय मतलब त्याच्याशी. मला माझे पैसे हवेत बास. कुठून पण द्या. तुम्हीच म्हटलं होतं ना, जर काय नाही होणार तर आम्ही आमच्या खिशातून पैसे देऊ. हो म्हटलं तर होतं, पण आमचे सगळे पैसे फळांना उगवण्यात खर्च झाले आहे. बस काही दिवसांचा वेळ अजून देऊन द्या. आम्ही तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करून देऊ. ठीक आहे, तुमच्याकडे 10 दिवसांचा वेळ आहे. जर पैसे नाही दिले तर मी आपल्या बगीच्यातून तुमच्या फळांच्या झाडाला उखडून फेकून टाकणार. राधेलाल आणि श्यामलाल हे खूपच चिंतित पडतात आणि ते गावातल्या एका बुद्धिमान माणसाकडे जातात. काका, आमचे उगवलेले सगळे अंगूर लोखंडाचे द्राक्ष झाले आहे. समजतच नाही आहे की काय करावं. बेटा, हे सगळं बुढ्या कोल्ह्याचे श्राप आहे. कोणता कोल्हा? खूप वर्षांपूर्वी एक भुकी कोल्हा खाण्याच्या शोधात ह्या गावात आला आणि त्यानं तिथे एक खूप मोठी द्राक्षाची वेल बघितली. ती द्राक्ष खायला वेलेवर उडी मारत होती, पण द्राक्षापर्यंत नाही पोहोचू शकली. गाववाल्यांनी तिची खूप मजाक उडवली आणि कोल्ह्यांनी ह्या गावाला श्राप दिला की ज्या प्रकारे तो ह्या गावाचे द्राक्ष नाही खाऊ शकला, त्याच प्रकारे आज नंतर ह्या गावात कोणीच द्राक्ष नाही खाऊ शकणार आणि सगळे द्राक्ष लोखंडाचे होऊन जातील. ह्या शापाला संपवणार कसं? जर तुम्ही जुन्या वेलीचे द्राक्ष घेऊन जाऊन त्या कोल्ह्याला चारणार तर हे गाव शापापासनं मुक्त होऊन जाणार. ठीक आहे, आम्ही असंच करणार. राधेलाल आणि श्यामलाल एका अंगूरच्या जुन्या वेलीपाशी जातात आणि वेलीवरचे अंगूर तोडतात आणि त्या अंगुरांना घेऊन ते जंगलाच्या दिशेने जातात. ते बघ, तिथे कोल्हा बसला दिसतोय. श्यामलाल त्या कोल्ह्याकडे जातो आणि अंगूरचा गुच्छ त्या कोल्ह्याकडे टाकतो आणि कोल्हा ते अंगूर खायला लागतो आणि ते अंगूर खाल्ल्यावरती आग्रा गावाला त्या शापातून मुक्ती मिळते. आता राधेलाल आणि श्यामलाल त्यांच्या उगवलेल्या अंगुरांना घेऊन पुन्हा बाजारात येतात. ते अंगूर विकून राधेलाल आणि श्यामलाल आग्रा गावामध्ये एक मोठं असं फळांचं दुकान उघडतात. पर्वतपूर गावामध्ये 2 जण भाऊ राहत होते. दोघेही शेतकरी होते आणि दोघेही त्यांच्या बायकांसोबत राहायचे. पण मोठा भाऊ सुरेश छोटा भाऊ मनीषवरती जास्त जळायचा. प्रत्येक वेळी तो सगळी जमीन आणि शेत हडपण्याचा विचार करत असायचा. सुरेश त्याची बायको कोयल आणि मनीष त्याची बायको खुशबू सोबत त्यांच्या घरामध्ये राहत होते. घर तर एकच होतं, पण तिथे एकता अजिबात नव्हती. दोन्ही परिवार प्रत्येक वेळी एकमेकांच्या विरोधात असायचे. मनीष त्याची बायको खुशबू सोबत शेतामध्ये चालला होता. तेवढ्यात तिथे सूरज त्याच्या बायको सोबत तिथे येऊन बोलला, मी ऐकलं आहे की यावर्षी आपल्याला पीक सर्व गावांमधून चांगलं झालंय. आपल्या शेतामध्ये यावर्षी सोनं उगवलंय. मला तर खूप जास्त आनंद होतोय आणि दुसऱ्यांच्या पिकांना बघून वाटतंय की त्यांच्या घरी एक दाणं सुद्धा नाही येणार आहे. असं वाटतंय जेठजीच्या शेताचं फसल ह्यावेळेस खूप चांगली झाली आहे, त्यामुळेच एवढं जास्त बोलतायत. सूरज आणि कोयलचं बोलणं ऐकून मनीष आणि खुशबू दोघेही नाराज होऊन शेतामध्ये जातात. आपल्याला पण पीक काही कमी नाही झालंय. आपण पुढच्या पिकासाठी आतापासूनच मेहनत सुरू करूया. यावेळेस आपण महागडे खत मागूयात आणि मीही तुमच्या सोबत शेतामध्ये मदत करेल. दोघेही तिथून आपापल्या घरी निघून जातात. दुसऱ्याच दिवशी मंडईमध्ये त्या फसलचा लिलाव लागणार होता. खूप सगळे शेतकरी तिथे त्यांच्या फसल सोबत आलेले होते. सूरज आणि कोयल पण तिथे आले होते. तुझे फसल आहेतच किती, ह्या फसलला तर मलाच विकू शकतेस.
याचा भाव तर मीच लावून देते. दीदी, तुझं नावच फक्त कोयल आहे, पण बोलणं तर खूप जास्त कठोर आहे. आमचा जो काही हिशोब असेल त्याला आम्ही बघून घेऊ. एवढं ऐकून कोयल तिथून नाराज होऊन निघून जाते आणि खुशबू त्यांच्या फसलचा भाव तिथे करू लागते. या खुशबूताई, या वर्षीचं तुमचं पीक कसं होतं? दिसायला तर खूप छान वाटतंय. काय सांगू तुम्हाला भाऊ, ह्यावेळेस फसल तर चांगली झाली आहे, पण कमी झाली आहे. चण्याची शेती आजकाल कोण इथे करतं? चण्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे चणा आजकाल खूप महाग झालाय. खुशबू आपल्या चण्याच्या फसलला घेऊन तिथे भाव करतच असते. तेवढ्यात कोयलचा चावलच्या फसलचा दाव तिथे लागतो. चावलच्या दावाला बघून कोयल आणि सूरज निराश होऊन जातात आणि तिथे मनीष आणि खुशबू चण्याच्या दावाला बघून आनंदी होतात. मी तुला म्हटलं होतं ना, यावेळी आपण पण चण्याचं उत्पादन घेऊया, पण तू ऐकलंच नाही. आता बघ, आपल्यापेक्षा जास्त मनीषला भाव मिळालेला आहे. अरे, अशी कोणती मोठी गोष्ट झाली? आपण पण पुढच्या वेळी चण्याची फसल करूयात. यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे? सूरज आणि कोयल दोघे मिळून चण्याची शेती तयार करू लागतात आणि दुसरीकडे मनीष आणि खुशबू दोघे मिळून चण्याच्या फसलची तयारी करू लागतात. अगं, ऐकतेस का? यावेळेस आपल्याला खूप चांगली तयारी करायची आहे. यावेळी सुद्धा आपण चणाच लावूया. वेळ निघून चालली होती. सूरज महागडे महागडे खत घेऊन त्यांच्या चण्याच्या फसलवरती टाकत असतो आणि त्यांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतो. आपल्याला आपल्या शेतीच्या चारही बाजूंनी काटे आणि तार लावायला पाहिजे, नाहीतर आपल्या शेतामध्ये जनावरं येणार आणि यामुळे आपल्या पिकाला नुकसान होऊ शकतं. काही गरज नाही. अगोदरच आपल्या फसलवरती खूप जास्त पैसे खर्च झाले आहेत. आता आपण जास्त खर्च नाही करू शकत. आपल्या जवळ या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच रस्ता नाहीये. जनावरच जर आपले पिकं खाऊन टाकणार तर आपल्याजवळ काय वाचणार? तुमचा भाऊ मनीष त्यांनी तर कधी काटे आणि तार नाहीत लावले, तर आपण का परेशान होतोय? मनीष पण त्याच्या शेताची रखवाली खूप चांगल्या पद्धतीने करत होता. प्रत्येक रात्री तो शेताचा वळच पलंग टाकून झोपत असायचा. यावेळी मी माझ्या शेताची जास्त रखवाली करणार. या चण्याच्या शेतामुळेच मी माझ्या पूर्ण वर्षाचं घर चालवू शकणार. आपल्या सगळ्याच इच्छा आकांक्षा पूर्ण होतील बघा. आपण जास्त मेहनत करूयात आणि पूर्ण फसल कापून मंडीमध्ये विकूयात. जेव्हा सूरजने मनीषच्या चण्याची शेती बघितली तर तो एकदम आश्चर्यचकित झाला. मनीषच्या शेतामध्ये चण्याची फसल खूपच जास्त टवटवीत आणि सोन्यासारखी चमकत होती. सगळ्या गोष्टी बघून तो त्याची बायको कोयल जवळ गेला आणि तिला सगळी गोष्ट सांगितली. मी आज मनीषच्या चण्याचं उत्पादन बघितलं. आपल्या पिकापेक्षा 10 पट जास्त पीक त्याच्या शेतामध्ये दिसतंय मला. हे कसं संभव आहे? मला नाही माहित. ही गोष्ट खरी आहे. पण असं कसं असू शकतं? ना महागडं खत, ना कोणती पेहरेदारी, तरी पण एवढे चांगली फसल कशी? मला अजून जास्त ताणे नाहीत ऐकायचे ते खुशबूचे. तुम्हाला काहीतरी करावं लागल हो. थांब, मला याचा उपाय माहिती आहे. एक तांत्रिक आहे, तेच यांचं काही ना काहीतरी उपाय सांगणार. आता समज की त्या मनीषचा शेवट जवळ आलेला आहे. सूरज आणि कोयल दोघं जण एका तांत्रिक कडे जातात आणि त्यांना ह्या समस्येचं समाधान विचारतात. बगड बोल बाळा, मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहे. मी तुला एक औषध देतोय. या वस्तूला जाऊन आपल्या भावाच्या पिकावर टाकून देशील. पीक पूर्ण लोखंडाचं बनून जाणार. तांत्रिकने सूरजला एक औषध दिलं, ज्याला मनीषच्या फसलमध्ये टाकायला सांगितलं. ठीक आहे, आम्ही असंच करणार. आणि रात्र होता सूरज मनीषच्या शेतामध्ये जाऊन ते औषध तिथे टाकू लागला. सकाळ होता जेव्हा मनीषचे डोळे उघडतात तर तो फसल बघून खूप जास्त हैराण होतो. तो तिथेच बसून रडू लागतो. अरे देवा, हे काय झालं? माझं पीक लोखंडाचं बनलंय. मी कोणाचं काय वाईट केलंय देवा? मी कुठून आपलं घर चालवणार? खुशबू कुठे आहेस तू? हे बघ, आपल्या पिकाला काय झालंय? मनीषचा आवाज ऐकून तिथे खुशबू आणि पूर्ण गावकरी येतात, सोबतच सूरज आणि कोयल पण. पण हे सगळं कसं काय झालं?
काल रात्रीपर्यंत आमची फसल खूप चांगली होती. मी स्वतः पाहिलं होतं. आता आता आपण काय करायचं? लोखंडी चण्याची शेती बघून सूरज आणि कोयल खूप आनंदी झाले आणि म्हणू लागले, काही होत नाही लहान भाऊ. काही दिवस आमच्या घरचे चणे घेऊन बनवशील आणि खाशील. आता काय करू शकता? खुशबू बहन, आता रडायचं बंद कर. आमच्या घरी येऊन चणे खा तू. मी रडते कुठे? भले आमच्या सोबत काहीही होऊ देत, पण आम्ही तुमच्या घरी नाही येणार. तुम्ही त्या गोष्टीची काळजी नका करू. दोन्ही परिवाराची भांडणं बघून सरपंचजी हसत तिथे आले आणि म्हणाले, अरे मनीष बाळा, यामध्ये रडायची काय गोष्ट आहे? तुला तर खुश व्हायला पाहिजे. पण कसं? आमचं पीक आता कोण विकत घेणार? तू हा विचार कर. चण्याचे तुला खूप कमी भाव मिळतो. आता तर तुला चण्याऐवजी लोखंडाचं उत्पादन झालंय आणि यावेळी बाजारात लोखंडाचं खूप जास्त उत्पादन होतंय. तू खूप श्रीमंत होणार आहेस जर तू याला विकलेस तर. खरंच? काय तुम्हाला माहिती आहे की जे याला विकत घेऊ शकेल? मला ते माहिती आहे. तू घाबरू नकोस. तू तर खुश राहा. ज्याला पछतावायचं आहे तो पछतावेल. सरपंचच्या सांगण्यानुसार मनीषने त्याची लोह्याची फसल तिथे विकली आणि खूप चांगल्या पद्धतीने राहू लागला. दुसरीकडे कोयल आणि सूरजचे चणे मंडईमध्ये खूप कमी दावामध्ये विकली गेली. त्यांना त्यांची शिक्षा मिळाली. मनीष आणि खुशबूने मोठं घरही बनवलं आणि तिथेच आनंदाने राहू लागले.